हा देव फक्त मंदिरापुरता मर्यादित नसून तो या चराचरात, या सृष्टीत व्यापलेला आहे. आता तुमच्या आमच्या सुद्धा इथं देव बसलेला आहे, पण तो दिसतो का, कळतो का आपल्याला? जेव्हा आपली मनामध्ये ती श्रद्धा असावी लागते, तो भाव प्रगट व्हायला लागतो. प्रगट जेव्हा होतो तेव्हा तो देव दिसतो. असा उगीच कसा देव दिसन? इकडं एखाद्याचा धुरा कोरायचा आणि इकडं टाळ कुटायचं, जमल का? कसं जमन बरं? तसं असं नाही करायचं ना. आपण जर दुसऱ्यासोबत चांगलं वागलो, तर तो जर आपल्यासोबत वाईट वागत असेल ना, तर तुम्ही त्याच्यासोबत चांगलेच वागा, असं मी म्हणते. समोरचा तुमच्यासोबत वाईट वागतोय ना, तुम्ही त्याच्यासोबत वाईट नका वागू, तुम्ही त्याच्यासोबत चांगलंच वागा. त्याला एक दिवस जाणीव व्हायला हवी की मी त्या व्यक्तीसोबत इतकं वाईट वागून तो माझ्यासोबत इतकं चांगलं का वागू शकतो. जेव्हा त्याला ही दृष्टी कळेल तेव्हा तोही तुमच्यासोबत आपोआप चांगला वागायला लागेल.